नागपुर में बुधवार को 34वीं राजीव गांधी सद्भावना दौड़ का आयोजन किया गया। स्वर्गीय राजीव गांधी की जयंती के अवसर पर राजीव स्पोर्ट्स फाउंडेशन की ओर से आयोजित इस दौड़ के जरिए सामाजिक सद्भावना, एकता और युवाओं को प्रेरणा देने का संदेश दिया गया। महल स्थित चिटनीस पार्क स्टेडियम में आयोजित इस कार्यक्रम में कांग्रेस के शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्धे पाटिल प्रमुख रूप से मौजूद रहे। इस दौरान बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिकों ने सहभागिता की। राजीव गांधीजींचे विचार हे घराघरापर्यंत पोचले पाहिजे, कारण आजचा जो युवक आहे त्याला हे माहितीच नाही आहे की मला जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे हा कुणी दिला। त्यांना काही माहीत नाही, त्याच्यात त्यांचा काही दोष नाही आहे। 21 वर्षावरून 18 वर्षाचा मतदानाचा अधिकार त्यांनी दिला। समुद्री बांधकाम टेक्नॉलॉजी त्यांनी दिली देशाला। भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उचलला। हे सगळे राजीव गांधीजींचे कार्य जे आहे हे जनतेपर्यंत पोचले पाहिजे। आणि जसं सद्भावना आज त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांच्या जन्मदिवसाच्या माध्यमातून हे जे आम्ही प्रमाणपत्र जे वाटतो आहे, या प्रमाणपत्राच्या माध्यमातून राजीवजी गांधी हे घराघरापर्यंत पोचले पाहिजे। घराघरापर्यंत राजीव गांधी पोचले पाहिजे, त्यांचे विचार पोचले पाहिजे। याच्यासाठी आम्ही आयोजन करतो। याचं 34वे वर्ष आहे।